Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंनी केला होता प्रस्ताव. भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी, भाजपकडून नाराजी व्यक्त. तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्य केल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी. पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुपारी तातडीची बैठक. राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक निधी परत करण्याची तयारी. चंद्रकांत पाटलांना निधी गोठवण्यापर्यंत राग, त्यांच्या कामात काही गौरबंगाल आहे का? सुनील टिंगरेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल. तर न्यायासाठी टिंगरेंची कोर्टात जाण्याचीही तयारी. खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या शाळा तपासणीला विरोध. रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण. तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्याही फोडल्या. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. जिल्हा परिषद शाळा पाहणीवेळी अभिजित दिपके आक्रमक. तर राजीनामा घेऊन प्रश्न सुटतात का, सचिन अहिरांचा सवाल. तिचा साखरेच्या उत्पादनाला फटका. किरकोळ बाजारामध्ये साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात दर 100कडे जाण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीला मंजूर. राज्यात सुट्या तेलावर बंदी. भेसळयुक्त तेल विकल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. नागपुरात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला जाणार. आरएसएस बाबतीत जागतिक पातळीवर संभ्रम. अमेरिकेकडून आरएसएस आतंकवादी संघटना म्हणून घोषित. नाना पटोलेंची टीका. तर राम मंदिर लुटण्यात आरएसएसचा सहभाग असल्याचाही दावा. रवींद्र चव्हाणांचा खरा लाभार्थी वैभव नाईक. निलेश राणे यांची ट्विट करत जहरी टीका. तर रवींद्र चव्हाणांच्या पैशामुळे राणे निवडून आले, लाभार्थी कोण हे जनतेला माहिती आहे, वैभव नाईकांचं उत्तर. नागपूर महापालिकेच्या सभेत वंदे मातरमच्या 2 कडव्यांचंच गायन. संपूर्ण वंदे मातरम गायनाच्या नव्या निर्देशाकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. संबंधित अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता. केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली कुपवाड बंद. सकल हिंदूंच्या वतीनं मोर्चाची हाक. गोपीचंद पडळकरांसह संग्राम जगताप, महेश लांडगे या मोर्चात सहभागी होणार. विलास घुले हत्या प्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा. बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. सोनावणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचाही आरोप. मुंबईमधल्या कुर्ल्यात क्रेन कोसळली. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही मोठी दुर्घटना. 8 ते 10 जण जखमी. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार. भाडेवाढीच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची मंजुरी. रिक्षाचं भाडं 1 रुपयानं तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भाडं आता 2 रुपयांनी वाढणार. नागपुरात लव्ह ट्रँगलमधून कुख्यात गुन्हेगाराची हत्या. चाकू आणि कुऱ्हाडीनं वार करणाऱ्या 2 आरोपींना अटक. पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाहास समान. आई वडिलांना सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस घटणार. पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. तर उकाडा आणखी वाढणार. राज्यातील 22 धरणं अद्यापही कोरडीच. धरणांमधील एकूण पाणीसाठा आता 80% मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यात तफावत. मराठवाड्यावर टंचाईचं सावट. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.